रिझर्व्ह बँकेकडून यंदा 3 लाख कोटींचा लाभांश, केंद्राला पुन्हा मोठा अर्थलाभ शक्य. गोखले पुलावरून शनिवारपासून बसगाड्या धावणार, अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू. खतं औषधांचे लिंकिंग मोडून काढा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पतपुरवठा बोगस बियाण्यांबाबत सक्त आदेश. माऊलींच्या अश्वांचं प्रस्थान. माऊलींच्या अश्वांचं प्रस्थान 8 जूनला पालखी प्रस्थानाच्या 1 दिवस आधी पोहोचणार आळंदीत. मुंबईतील 96 इमारती अतिधोकादायक, म्हाडाकडून घरं रिकामी करण्याच्या सूचना, वाचा संपूर्ण यादी. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठल्यानं नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं मागील 2 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय. पिंपरी शहरातील उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्यानं पाण्यातून रस्ता काढताना नागरिकांची मोठी दमछाक झाली. सोलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान झालं, तर काही ठिकाणी गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगळूरपीर इथे वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. सलग 10व्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कापणीला आलेल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय. वीज पुरवठा खंडित केल्यानं तब्बल 18 तास शहापूरकरांना अंधाराचा सामना करावा लागला. पुणे शहरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा महावितरणच्या वीज यंत्रणेला बसल्यानं अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडं पडल्यानं आणि काही ठिकाणी पाण्याच्या लोंढ्यांमुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. राज्यात वळीवाच्या पावसानं जोर धरला असून अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस कोकणात तसंच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आगामी खरीप हंगामात खतं आणि औषधांचं लिंकिंग होणार नाही याची काळजी घेण्याचं मोठ्या खत कंपन्यांना केंद्र सरकारनं आदेश दिलेत. त्यानंतरही लिंकिंग करण्याचा प्रयत्न झाल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. कृषी विभागानं आगामी खरीप हंगामात 144.97 लाख हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट ठेवलंय, तर गेल्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 204 लाख टन अन्नधान्य आणि गळीत धान्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्यामुळे पेरणी आणि उत्पादनात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय. यंदाचा खरीप हंगाम सध्या सुरू झाला असून 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी 46,82,000 टन खत आवश्यक आहे. पण सध्या त्यातील 25,53,000 टन खत उपलब्ध आहे आणि खताचा तुटवडा भासू शकतो, म्हणून अनेकांनी आतापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरुवात केली आहे. त्यातच 3 मिश्र खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गेल्या वर्षीपेक्षा यंदा 200 ते 250 रुपयांनी वाढलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर पायी वारीतील मानाचे अश्व प्रस्थान वारीसाठी रविवारी अंकली इथल्या शितोळे सरकार यांच्या वाड्यातून निघणार आहेत. अंकली ते आळंदी हा सुमारे 315 किलोमीटरचा प्रवास करत मानाचे अश्व पालखी प्रस्थानच्या 1 दिवस आधी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडी इथे 31 मे रोजी होणाऱ्या भव्य उत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रपती भवनात भेट घेऊन हे निमंत्रण दिलं. उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेऊन 2 वर्ष उलटली, तरी अद्याप उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव करण्यात आलं नव्हतं. बुधवारी रेल्वेकडून नाव बदलाचा GR काढण्यात आला आणि या GR नुसार उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक असं करण्यात आलं.
धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीमध्ये रोकड सापडलेली आहे आणि तब्बल 1,84,84,84,000ची रोकड सापडल्यानं खळबळ माजली आहे। यावेळी पोलीस प्रशासनानं पंचनामा करत रोकड जप्त केली। वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल घसरण झाली आहे। खरीप हंगाम डोळ्यासमोर ठेवून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत आणि मात्र ऐनवेळी दर घसरल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। नांदेडमध्ये भर पावसात भाजपतर्फे सिंदूर रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कामगिरी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचा गौरव करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि आता धुळ्यातून एक मोठी बातमी समोर येते। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीमध्ये रोकड आढळल्याचा प्रकार समोर आलाय। विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,84,000ची रोकड आढळलेली आहे। विधानमंडळ अंदाज समितीला देण्यासाठी खोली क्रमांक 102 मध्ये 5 कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। तर खोलीची तपासणी करण्याची मागणी करत गोटेंनी 5 तास ठिय्या आंदोलन केलं। अखेरीस पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करत खोलीची झडती घेण्यात आली। खोलीमध्ये तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड आढळल्यानं खळबळ माजली आहे। हे सर्व पक्ष समिती असले तरी त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत। आता वरमाय शिणार असल्यानंतर वरावर कसं शिकारावं लागेल हा साधा प्रश्न आहे। आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पण कोणी सिद्ध नाही केले। मी सिद्ध करून दाखवले। बोल अजून काय प्रश्न आहे? हे सर्व पक्ष समिती असले तरी त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत। आता पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शालेय शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती परीक्षा 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता त्यामध्ये पुन्हा बदल करून ती पूर्ववत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याबाबत पडताळणी करण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या। इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून शिक्षण संचालनालयानं 2 दिवसांचा सराव ठेवला होता। त्यात अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे प्रवेशाचं वेळापत्रक दुरुस्त करावं लागणार असून ते आज प्रसिद्ध केलं जाणार आहे। नाशिकमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असून लाखोंचं नुकसान झालंय। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात सीसीपीएनं उबरला दणका दिलाय। भाड्याव्यतिरिक्त बक्षिसाच्या आगाऊ मागणी प्रकरणी उबरला नोटीस बजावण्यात आली आहे। पुण्यातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज दरम्यान ट्विन टनल तयार केला जाणार आहे आणि या दृष्टीनं पीएमआरडीएनं प्रकल्पाच्या पूर्व व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचं निश्चित केलंय। पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा बुधवारी सकाळपासून कूर्मगतीनं धावत होती। परिणामी नोकरदारांना कार्यालयामध्ये पोहोचण्यास विलंब झाला। अनेक लोकल 20 ते 30 मिनिटं विलंबानं धावत होत्या। पश्चिम रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी म्हाडानं जाहीर केली आहे। या इमारतीमध्ये एकूण 3,162 रहिवासी राहतात। या इमारती रहिवाशांना रिकाम्या कराव्या लागणार आहेत। रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि कार्यवाहीला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात आलेली असून सिमेंट काँक्रीट ओतण्याचं काम 20 मे पासून बंद करण्यात आलेलं आहे। रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामं सुरू करू नयेत आणि सुरू असलेली सर्व कामं 31 मे पूर्वी सुरक्षित अवस्थेमध्ये आणावीत असे निर्देश पालिका प्रशासनानं दिलेले आहेत। कंत्राटदारांनी ज्या पद्धतीनं रस्त्यांच्या कामाचं नियोजन करायला हवं होतं ते केलेलं नाही। जे कंत्राटदार काम करत नाही त्यांच्यावर दामदुप्पट दंड आकारा असे निर्देश उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले।